टाकीमुळे पाणी दूषित होण्याचा धोका वरोरा शहरात नगर भवन व शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामासाठी 15 फूट खोल खड्डा बुजवताना पॉवर कंपनीतील राखेचा वापर होत असल्याचं समोर आलंय। या परिसरात पाण्याची टाकी आणि 15 ते 20 बोरवेल असल्याने पाण्याचे स्रोत दूषित होण्याचा धोका निर्माण झालाय। या प्रकाराला शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मते यांनी तीव्र विरोध दर्शवून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे। नितीनजी, काय हा प्रकार आहे? या ठिकाणी शहराच्या मध्यभागी राख आणून टाकली जात आहे, काय नेमका हा प्रकार आहे आणि आपण काय ऑब्जेक्शन घेतलं आहे? या ठिकाणी नगरपालिका वरोरा अंतर्गत ऑडिटोरियम आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे। शासनाने रितसर टेंडर करून ठेकेदारांना कामसुद्धा दिलं आहे। या ठिकाणी साधारणतः 15 फुटाचा खोल खड्डा आहे आणि हा खोल खड्डा बुजविण्याकरिता या ठिकाणी हॅझार्डस अशी ॲश वापरण्यात येत आहे। जी ॲश JMR आणि वर्धा पॉवर कंपनी या दोनही कारखान्यातून ट्रकांद्वारे इथे आणल्या जात आहे आणि इथे हा गड्डा भरला जात आहे। आता या खड्ड्याच्या अगदी शेजारी बघितलं तर इथे शहराला, या परिसराला पाणी पुरवठा करणारी इथे भव्य मोठी टाकी आहे, त्यांचा इथे सोर्स आहे पाण्याचा। आणि ही ॲश जर का या खड्ड्यामध्ये टाकली आणि भविष्यामध्ये ही ॲश पर्क्युलेट होऊन त्या प्यायच्या पाण्यामध्ये आमच्या सगळ्या जनतेला प्यावं लागणार आहे, तर आरोग्याच्या दृष्टीनं हे अतिशय गंभीर बाब आहे। एकतर पर्यावरणाच्या कायद्यानुसार ही जळलेली ॲश, हॅझार्डस ॲश या शहराच्या मध्यवस्तीमध्ये टाकण्यास सक्त मनाई आहे। या कायद्याच्या विरोधात जाऊन या ठिकाणी कंत्राटदारांनी हा खड्डा बुजविण्यासाठी त्यांना, जेव्हा की खड्डा बुजविण्याचा एक एम्बॅकमेंट म्हणून ॲटम असतो इस्टिमेटला, आणि त्या एम्बॅकमेंटच्या माध्यमातून त्यांना बाहेरून माती आणून किंवा मुरुम आणून हा खड्डा लेवल करून त्याच्यावरती त्यांना कॉलम खोदायचे असतात। परंतु या ठिकाणी आपले पैसे वाचविण्याच्या चक्करमध्ये आमच्या सामान्य जनतेला दूषित पाणी कसं पाजता येईल यासाठी ठेकेदार हा उपक्रम राबवित आहे। मी आता CO महोदयांना, मुख्याधिकारी महोदयांना, तहसीलदारांना तोंडी जाऊन सांगितलेलं आहे की ही ॲश तात्काळ या ठिकाणी टाकणं थांबवा आणि जी काही ॲश टाकली आहे ती ॲश बाहेर काढून त्या ठिकाणी ॲशच्या ऐवजी मुरुम किंवा माती भरावी, अशी नम्र विनंती मी तहसीलदार आणि CO महोदयांना केलेली आहे। आता या ठिकाणी काम तुर्तास थांबलेलं आहे, पण माझी विनंती आहे परत या माध्यमांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना की ताबडतोब ही ॲश या ठिकाणातून काढून इथे एम्बॅकमेंटचा आयटम घेऊन माती किंवा मुरुम भरण्यात यावी।